नमस्कार. मी रामेश्वर बद्दर. मराठवाडा नेतामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एका बाजूला पाऊस धो कोसळत आहे, दुसऱ्या बाजूला आमदार रमेश कराड, माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, बसवराज पाटील जिल्हाध्यक्ष आणि अमित देशमुख यांची पावसासारखी जोरदार फटकेबाजी सुरू आहे. तर औशाचे आमदार शॅडो मुख्यमंत्री यांचा मात्र फुसकाबार आणि सेफ गेम खेळण्याचं शकुनी नीती दिसून येत आहे. मित्रहो, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पुतळ्याचं अनावरण देर आहे दुरुस्त आहे म्हटल्याप्रमाणे अत्यंत सुरेख नियोजन, प्रचंड गर्दी आणि जोरदार भाषण यानं लातूर शहरच नव्हे तर जिल्हा दणाणून निघाला. मराठवाडा हादरला आणि नको त्या विषयाला नको तेवढं महत्व देऊन साध्या वाक्याला एक वेगळ्या पद्धतीनं मतदारसंघाला पाकिस्तान म्हणलं, अशा प्रकारचं एक चित्र निर्माण केलं गेलं. पण हम किसी से कम नहीं, देशमुखों से टक्कर ले, हमारे साथ टकराने के देशमुखों में दम नहीं, अशा प्रकारचं रमेश कराड यांनी केलं. आणि त्याच वेळा मुख्यमंत्र्यांनी रमेश कराड यांना जो गुरुमंत्र दिला, खरं म्हणजे संपूर्ण मराठवाड्यात माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, शॅडो मुख्यमंत्री अभिमन्यू पवार यांना डावलून रमेश कराड यांनाच कस काय पुतळ्याची जबाबदारी दिली, सभेची जबाबदारी दिली आणि हे मुख्यमंत्र्यांनी असं कसं काय उचललं याची जोरदार चर्चा असताना मुख्यमंत्र्याच्या शब्दाला एक सार्थक करून दाखवण्याचं काम रमेश कराड यांनी केलेलं आहे. निश्चित त्या वाक्याला काय एक वेगळी कलाटणी देण्याचा प्रयत्न होत असताना जनता दरबाराने जे त्याने सुरू केलेलं आहे, एका बाजूला अधिकारी आणि कर्मचारी हे आमचेच भाऊ आहेत, पण चुकीचं करणार असतील तर काय करणार नाही, आणि जवळजवळ चार जनता दरबाराने मराठवाडा नेता खळबळून जागा झालेला आहे. आणि मराठवाडा नेता म्हणजे मराठवाड्यातील सर्व राजकीय नेते खळबळून जागे झाले आहेत. आणि अशा एका परिस्थितीमध्ये ते संपताना संपता तोच भाजप ग्रामीण जिल्हा कार्यालय बसवराज पाटील यांच्या उद्घाटनाला संभाजीराव पाटील यांनी जय शिक्षर मारले 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 आणि जी घणाघाती टीका केली. जर अशाच प्रकारची घणाघाती टीका आणि वास्तव जर राहिला तर लातूर जिल्ह्यात महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या या भाजपला येऊ शकतात. पण भीती वाटते अभिमन्यू पवार यांची, कारण त्यांनी जे फुसकाबार सोडला, भुईचक्कर फिरवायचा प्रयत्न केला, पण ते पानाळलेलं. देशमुखाच्या प्रेमानं कुठंतरी पाझर फुटलेला दिसतो की काय, कारण म्हणे आमच्या मनात रमेश कराड यांनाच अध्यक्ष करायचं होतं. म्हणजे रमेश कराड आणि बसवराज पाटलामध्ये लावालावी करायचं शकुनी नीती अभिमन्यू पवारने का केली हे सुद्धा एक चर्चेचा विषय आहे. दुसऱ्या बाजूला मांजरा धरण भरलेला आहे. मध्यंतरी विलासरावजी देशमुख यांची पुण्यतिथी, सगळ्यांचं श्रद्धास्थान, आणि या कार्यक्रमाला हजारो संख्येनं लोक उपस्थित होते. पालकमंत्रीही या कार्यक्रमाला हजर होते, कलेक्टर SP हेही होते, तसाच परिवहन मंत्री होते. पण लोकांना विषय चर्चा करायचा जो असतो की पालकमंत्र्यांनी घरी जायला पाहिजे होतं का, आणि गेल्यानंतर देशमुख कंपनीनं त्यांचं स्वागत करणं कितपत योग्य आहे. आदरांजली व्हायला आल्यानंतर खरं म्हणजे सगळ्यांना जेवण पाहिजे होतं, पण त्यासाठी लैट करायलाच काळी जाय की तेवढं अन्नदान वगैरे करायला, कीर्तन वगैरे करायला. आणि अशा एका परिस्थितीमध्ये
जो नवीन मार्ग निघाला आहे त्या संदर्भात जे अमित देशमुख याने जे आपले काम सुरू केलेले आहेत किंवा जो मार्ग सर्व धर्माला जाणारा मार्ग शक्तीपीठ मार्ग आणि त्या शक्तीपीठ मार्गाच्या विरोधात शेतकऱ्यात जागृती करण्याचं काम आणि अमित देशमुख म्हणाले डोक्यात दगड घातला. हे सरकार हे अतिरेकी सरकार आहे, याचं कुणीही दखल घेत नाही. अमितराव, तुमची तिसरी टर्म आहे, तुम्ही मंत्री आहात, सरकार अतिरेकी आहे हे म्हणणं कितपत योग्य आहे? जर रमेश कराड यांनी मतदारसंघातला प्रवाह म्हणजे प्रचार आणि विजय म्हणजे पाकिस्तानात भारताचा झेंडा लावल्यासारखं, तसं सरकारला अतिरेकी म्हणणं हे तुमच्या सारख्या माणसाला शोभा देते का? निश्चित संसदीय मार्गानं लोकशाही मार्गानं कुणी मागितलं नाही, मग रस्ते नाहीत. अहो, तुम्हीच आमदार होतात, तुमच्याच नेतृत्वात तालुका होता. त्र्यंबकनाना अभिषेक, वैजनाथराव शिंदे यांना कठपुतळी सारखं तुम्हीच वापरलं आणि तुम्ही आहात. धीरज देशमुख आमदार आहेत, रस्ते नाहीत. अहो, अजून वर्ष बी झालं नाही ना. रमेश कराडना आमदार होऊन आणखीन वर्ष सुद्धा झालं नाही. पण अशा एका परिस्थितीमध्ये ठोक गळ्यात ठोक असा बॅटिंग बॉलिंग बडवा बडवी सुरू असताना आपण जर पाहिलं काय म्हणले, ऐका की म्हणले हा झोपेत दगड घातला. नेमकं अमित देशमुख काय म्हणले हे ऐका. आणि अशा एका परिस्थितीमध्ये एका बाजूला निसर्गाचा धोधो पाऊस, दुसऱ्या बाजूला वेगवेगळे कार्यक्रम, एका बाजूला पुण्यतिथीला मंत्र्यांनी जाणं आपण समजू शकतो. कलेक्टर SP न असावं का नाही, हा काय संविधानिक विषय नाही किंवा आहे, हा वेगळा विषय. पण सत्कार करणं हे कितपत योग्य आहे ही या ठिकाणी चर्चेचं आहे. पण असो, लातूर जिल्हा हा मराठवाड्यातच नाहीत, हा महाराष्ट्रात ढवळून निघालेला आहे. कुठंतरी अतिरेकी सरकार म्हणायचं हे योग्य आहे का? आणि काय झालेलं आहे, पैलवान जेव्हा कुस्त्या अगोदर नारळी पैलवान 50 रुपयाचा पैलवान, 100 रुपयाचा पैलवान, आम्ही कुस्त्या गावामध्ये रेणापूरला इकडं तिकडं जत्रेत बघितल्या किंवा रामेश्वरलाही कुस्त्या बघितल्या. हलक्या वाजल्या की पैलवान दंड ठोपत असतात, हबक झबक हबक झबक हबक झबक चालू असतं. आणि मीडिया कधी कधी TRP वाढवण्यासाठी संभाजीरावांनी जे बोलले, जर 1 वर्ष वागले त्यांनी तशा पद्धतीनं, आणि संभाजीराव आणि रमेश कराड यांना देशमुखांचं मांडलिकत्व न स्वीकारता अभिमन्यू पवार यांनी नैतिकता ज्या पक्षावर संघाचे म्हणून घ्यायचं, जे चुम्मा जे म्हणल्यासारखं देशमुखाशी न करता जर विकासाची गंगा, अहो हे रस्ते कोणते पांढरे रस्ते हे कुणाची देण आहे? कुणी बी उठायचं मी शिल्पकार. डवले जिल्हाधिकारी होते, विलासरावजी मुख्यमंत्री होते. लातूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त पानंद रस्ते हे कुणाच्या काळात झाले, तर हे पानंद रस्ते हे नेमका ढवळे यांच्या काळात झाले. पण या ठिकाणी श्रेयवाद, पत्रकबाजी, पत्रक कुमार आणि वेगळ्या पद्धतीनं पवार नावाचा पॉवरचा उपयोग करत, आणि धनंजय मुंडे यांनी म्हटल्याप्रमाणे नामदेवाची पायरी. अहो, बऱ्याच वेळा काल साधू हे बिघडत चाललेत, महाराज हे बिघडत चाललेत, आणि असे अनेक किस्से उघडे पडत असताना त्या नामदेवाच्या पायरीमुळं अनेकाचं वाटोळ झालं. हे आम्ही नाही सांगत, त्यानेच म्हणले फायदी जपून ठेवल्या. आणि अशा एका परिस्थितीत भाजपचा खरा मारेकरी कोण? निवडून काय आले, दुसऱ्या टर्मला अनस्टेबल झालो म्हणून काय लातूरला म्हणतात, आता लातूरला लक्ष घालणार काय म्हणतात. आणि अशा एका परिस्थितीमध्ये देशमुख पाटील कराड ठोकाठोकी चालू आहे. पण अभिमन्यू पवार मात्र अत्यंत मूग गिळून संयमानं
शांततेनं चुम्मा दे दे चुम्मा हे चालू आहे. मित्र हो, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.